हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू VS लर्निंग अकॅडमी. आज आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकणार आहोत. बघूया विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे रेस्पिरेशन होत असतं ते 2 लेवलवर होत असतं. रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स. फर्स्ट इज बॉडी लेवल अँड अनदर इज सेल्युलर लेवल. बॉडी लेवलला नेमकं काय होतं, तर बॉडी लेवलला होत असतं एक्सचेंजिंग ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. अँड इन द सेकंड लेवल मीन्स सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलला काय होतं, तर त्या ठिकाणी फूड स्टफ्स हे ऑक्सिडाइज होत असतात. फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज इन द सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलला फूड स्टफ ऑक्सिडाइज होतं, पण ते 2 लेवलवर होत असतं, 2 पद्धतीने होत असतं. आणि ते म्हणजे एक ऑक्सिजनच्या मदतीने आणि दुसरं म्हणजे विदाऊट हेल्प ऑफ ऑक्सिजन. बघा आता पुढे हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे, ज्या ठिकाणी सेल्युलर रेस्पिरेशन की सेल्युलर लेवलवरती होत असतं, त्यामध्ये ग्लुकोज हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज केलं जात असतं. मग ग्लुकोज म्हणजेच काय, तर ग्लुकोज म्हणजे एक प्रकारचं कार्बोहायड्रेट जे या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिडाइज होणार आहे. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर सेल्युलर रेस्पिरेशन? ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप in the cell. These process are called as cellular respiration. तर the cellular respiration occurs among the living organisms by 2 methods. 2 पद्धतीने ही सेल्युलर रेस्पिरेशन होत असते. आणि कशा पद्धतीने? तर फर्स्ट आहे एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड आहे anaerobic रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स विथ ऑक्सिजन आणि anaerobic रेस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन. मग आता की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एरोबिक रेस्पिरेशन थ्रू एनर्जी प्रोडक्शन होत असतं. मग कशा प्रकारे होतं ते बघूया. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस, सेकंड स्टेप इज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल अँड थर्ड इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. अशा प्रकारे या प्रोसेसेस आहेत. सर्वात आधी आपण ग्लायकोलिसिस बघूया. दिस ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. बघा या ठिकाणी ग्लुकोज मॉलिक्यूल हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होणार आहे आणि त्यातून काय काय आपल्याला ऑब्टेन होणार, ग्लुकोज मॉलिक्यूल ऑक्सिडाइज अँड ऑब्टेन 2 molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water molecule. After that this pyruvic acid is get converted into acetyl coenzyme A, 2 molecules of each NADH2 and carbon dioxide. अशा पद्धतीने आपल्याला या पायरुविक ऍसिड पासून acetyl coenzyme A, 2 molecules NADH2 and 2 molecules CO2 मिळणार आहे. After that the next step is carboxylic acid cycle. This step are also occur in the mitochondria only, and in this process the acetyl coenzyme A are utilized in this second process. The acetyl part of acetyl coenzyme is completely oxidized through this cyclical process. ही एक सायकलिकल प्रोसेस आहे आणि या सायकलिकल प्रोसेस मध्ये या acetyl पार्टचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होत असतं आणि आपल्याला काय मिळणार, द प्रोडक्ट्स NADH2, FADH2, carbon dioxide and water molecule are formed in this second step tricarboxylic acid cycle. This step are also known as Krebs cycle because of from the name of scientist which discovered this step. तर सर हन्स क्रेब या सायंटिस्टच्या नेमनुसार या सायकलला आपण क्रेब सायकल सुद्धा असं म्हणतो. मग आता थर्ड स्टेप बघा, या थर्ड स्टेप आहे, या थर्ड स्टेप मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये ही नेमकं कुठे होते, दिस third step electron transfer chain reaction is occurred at the site at the mitochondria. ती माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते आणि त्यापासून त्या स्टेप मधून आपल्याला काय काय ऑब्टेन होतं, कोणकोणते मॉलिक्यूल ऑब्टेन होतात. सो इन दिस प्रोसेस the NADH2 and FADH2 molecule are obtained in this process. In second step are utilized and NADH2 molecule get 3 ATP molecules and FADH2 molecule are obtained 2 ATP molecule and water. In this way glycolysis, tricarboxylic acid cycle and electron transfer chain reaction completed. So in this process aerobic respiration energy production is completed. In this process total 38 ATP molecule are formed. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी VS लर्निंग अकॅडमीला सबस्क्राईब आणि फॉलो करा.